ते जमाने को दिखाण्यासाठी जेव्हा त्या गायल्या, त्यावेळेला ती एक पुढची पिढी आली होती अभिनेत्रीची. मुलांसाठी हे हा जो पुढच्या पिढी सोबतचा त्यांचा बदल होता आणि त्यांची त्यांच्या अभिनेत्रीचं वैशिष्ट्य म्हणजे आता काळ पुढे सरकला होता. त्या बदललेल्या परिस्थितीमध्ये किंवा अभिनेत्रीच्या पुढच्या पिढी सोबत सुद्धा आशाजीने आपल्या गायिकेचा क्लास कसा जुळून आणला आणि ती गाणी म्हणजे हा ए लडका कैसा है दिवाना हे जे आपण जे पद्धत ऐकल्याबरोबर आपल्याला पद्मिनी कोल्हापुरे असं जे त्यांचं वैशिष्ट्य आहे त्याला आपण दाद दिली पाहिजे. आणि काळासोबतचा जे बदल आपण म्हणतो त्यांना अलीकडे एक प्रश्न केला गेलेला की एआय आता आलेलं आहे. एआयच्या माध्यमांमधून असंही होऊ शकतं की तुम्ही मराठी किंवा हिंदीमध्ये गायलेलं गाणं तमिळ, तेलुगू, मल्याळम किंवा अन्य बंगाली किंवा आसामी भाषेमध्ये सुद्धा ते एआयच्या माध्यमातून केलं जातं. त्याच्याबद्दल तुमचं मत काय? त्याच्यावर आशाजींनी जे उत्तर दिलं ना त्याच्यामध्ये त्यांची बुद्धिमत्ता दिसते, त्याचा सकारात्मक. त्या म्हणाल्या जे गाणं आहे आवडा ब्रिज आइये मेहरबा, त्यांचं असं म्हणणं पडलं की आइये तुम्ही एआय वर घेऊ शकाल पण मेहरबाचा जो आहे पुढे ज्या पद्धतीने ते गाणं उचलावं लागतं त्या तो गाण्याचा मुखड्याला जो टच द्यावा ते तुम्ही एआय मध्ये कसं काय घेणार? हे जे आहे आशाजींचं की आशाजीने या सगळ्या बदलांकडे लक्ष ठेवलं होतं. म्हणजे मोनो रेकॉर्डिंग पासून एआय पर्यंत आणि एआयचे फायदे तोटे इथपर्यंत त्यांनी जो काही त्यांचा जो दृष्टिकोन होता त्यासाठी खरंच त्यांना सॅल्यूट करायला पाहिजे. आणि तसं त्यांचे चाहते आज आता आपण बघतोय की आशाजींच्या गाण्याने जो आपल्याला भरभरून आनंद दिलेला आहे. म्हणजे 24 तासात कधीही ही गाणी आठवली तरीच आपण फ्रेश होतो, ताजेतवाने होतो. म्हणजे खरं तर आहे ना की आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे ते गीत, संगीत आणि नृत्य. कुठल्याही भाषेतल्या चित्रपटामध्ये ही एक खासियत आहे. आणि त्याच्यामध्ये आशाजींसारखे जे गायक आहे राधा कैसे न जले हा जो लगानमधला टच आहे पुन्हा ए आर रहमान बरोबर तो जो पक्ष आहे ना तिथे त्यांना दाद दिली पाहिजे. पण मग या सगळ्याच्यात आपण असं म्हणूयात की 8 दशकातल्या सगळ्या म्हणजे सगळ्या संगीतकारांबरोबर आशाताईंनी काम केलं, पण या संगीतकारांना आशाताईंना ओळखण्याची देखील त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून संधी मिळाली असं आपण म्हणूयात का? हो म्हणूया. कसं आहे की आशाजींचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य की त्या काळासोबत बदलल्या तशा पुढच्या पिढीच्या संगीतकारांसोबत सुद्धा त्यांनी काम केलं. म्हणजे त्यांनी सचिन देव बर्मन यांच्या सोबत काम केलं. तसं राहुल देव बर्मन म्हणजे त्यांचा पुत्र राहुल देव बर्मनांची करिअर 60च्या दशकात सुरू झाली. तसंच सुधीर फडके आणि श्रीधर फडके हे सुद्धा त्यांनी केलेले आहे. म्हणजे पिता आणि पुत्र दोघेही संगीतकार, पण आशाजी मात्र त्याच आहे. आणि जसं मी म्हणालो की माधव विजय सारखा नवीन संगीतकार ह्या काळामध्ये आला त्याच्याशी सुद्धा त्यांनी जुळून घेतलं की त्या संगीतकारांनी सुद्धा आशाजींचा मोठेपण लक्षात घेऊन, परंतु आशाजींनी कधीही पुढील पिढीच्या संगीतकारांवर आपलं मोठेपण किंवा आपल्याबद्दलचं वलय किंवा आपला लौकिक याचा कुठलाही दबाव येऊ दिलेला नाही असे हे संगीतकार गीतकार आपल्याला सांगतील. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे की पुढच्या पिढीत लौकिक पाशी ठेवा आणि नवीन पिढीशी जुळून घ्यावं हा त्यांचा जो गुण आहे. हा गुण खरंच अनुभव आहे, त्या अनुभवाचा इतरांना फायदा द्यावा. त्यामुळेच असं झालं ना की त्या रेहमान पर्यंत आल्या, रेहमानच्या पुढे त्या गात राहिल्या. अजून काय पाहिजे? म्हणजे मोहम्मद रफी, किशोर कुमार, महेंद्र कपूर हा का तो का मन्नाडे, रवी, तलत मेहमूद हे जो 60च्या दशकातलं गाणी समजा ओपी नय्यर साहेबांकडे जी गाणी काश्मीरी किगलीसाठी गायली मोहम्मद रफी आणि आशा भोसले ती ऐकावी किंवा त्यानंतर मग आर डी बर्मनकडे किशोर कुमार आणि आशा भोसले ऐकावं हा इतका अवलौकिक आनंद आहे ना. म्हणजे इव्हन दिलीप सर ओपिन बरोबर दिलीप सर ओपिन बरोबर मांग के साथ तुम्हारा उडे उडे जब जुल्फे तेरी इशारो में हे या गाण्यांनी म्हणजे अक्षरशः धुडगूस घातला होता. हो नया दौर आता
आता नया दौर हा बी आर चोप्रांचा सिनेमा, म्हणजे बी आर चोप्रा म्हटल्यानंतर त्यांचा गीत संगीताचं उत्तम कान आणि दृष्टी असलेला असा दिग्दर्शक. त्यामुळे नया दौर मधली गाणी गाजली आणि ओपी नय्यर यांची जी संगीताची शैली होती ती वेगळी होती. पुन्हा आपण जर इतर ठिकाणी बघितलं तर परत ते ओपी नय्यर आणि आशा भोसले आणि पुन्हा मोहम्मद रफी, हे जे कॉम्बिनेशन आहे, हे कॉम्बिनेशन जसं काश्मीरी की गली. परत तिकडे हे होतं की रफी साहेब, आशा भोसले, हम्म, आणि मग त्याच्यातून ते प्रेमगीतातून ते व्यक्त जे होणं होतं हम्म, आणि ते आपल्याकडे म्हणजे गाण्यामध्ये म्हणजे आशाजींच्या गाण्याबद्दल किंवा त्या काळातील ही जे आपण ज्या गायकांची नावं घेतली सगळी, म्हणजे तलत महमूद, हेमंत कुमार पॅनची, रफी साहेब, किशोरराव मंदाडे वगैरे, हम्म, तर त्याच्यामध्ये किंवा इव्हन मुकेश, हम्म. तर त्या गायकांनी गाणं गाताना त्या गाण्याचं व्यक्तिमत्व किंवा त्याला एक्सप्रेशन मेलोडी म्हणतात, ते आपल्या गायकीतून व्यक्त केलं. त्यामुळे ही गाणी आहे ना सदैव टवटवीत राहिली. त्या गाण्याचा मूड आपल्या सोबत राहिला. त्यामुळे ती गाणी कधी ऐकली तरी ती जुनी वाटत नाहीत, किंवा ती हम्म. गाणी ऐकताना गायकाचा आवाज तर आपल्या कानात आहेच, परंतु डोळ्यासमोर हे गाणं शम्मी कपूर आणि समजा आता काश्मीरी की कली असेल तर शम्मी कपूर आणि शर्मिला टागोरनी सादर केलेलं आहे. हम्म. न्यायादौर असेल तर दिलीप कुमार आणि वैजंती मालाने ते गाणं सादर केलेलं आहे. प्राण जाय पण वच्चन जाय सारखा सिनेमा असेल तर ते रेखांनी सादर केलेलं आहे. यादोगी बारात असेल तर झिनत अमाननी ते पडद्यावर सादर केलेलं आहे. उमराजान असेल तर रेखा असेल, इजाजत असेल तर रेखा असेल. हे जे आहे ना, हम्म. हे जे त्या नायिका आपल्याला आशा भोसले यांच्या गाण्यासोबत डोळ्यासमोर येतात. हम्म. हे हे सुद्धा पार्श्वगायकाचं यश आहे. हम्म. कारण हे नुसतं पार्श्वगायक गातो आणि पडद्यावर तो कलाकार ते गाणं सादर करतो, ही बेसिक कल्पना आहे. पण ते जोपर्यंत तो गायक त्या कलाकाराच्या आवाजामध्ये आपल्याला गातोय असं वाटत नाही. जसं आपण पुरुषांच्या बाबतीत म्हणतो की किशोर कुमार आणि देवानंद, किशोर कुमार आणि राजेश खन्ना ही जशी कॉम्बिनेशन होती, तसंच ते आहे की तो गायक